राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्ताधारी पक्षातील प्रमुख पक्षांमधल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली होती, ती म्हणजे वेगवेगळी महामंडळ आणि देवस्थान समितीच्या अध्यक्ष निवडींची। मात्र गेली 9 महिने रखडलेली ही प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे वेगवेगळी महामंडळ आणि देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे। या अध्यक्ष निवडी लांबणीवर पडण्याची नेमकी कारणं काय आहेत आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये नेमकं काय घडतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। नोव्हेंबर 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या युतीमध्ये विशेषतः भाजप हा राज्यातला सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून समोर आला। राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना उत्सुकता लागून राहिली होती, ती वेगवेगळी महामंडळ आणि देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडींची। आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या महिन्याभरानंतरच या सगळ्या महामंडळ आणि अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी फिल्डिंग देखील लावायला सुरू केली। राज्यभरामधून सत्ताधारी पक्षातील या दुसऱ्या फळीतील नेत्यांची संख्या वाढल्यामुळे अखेर बरेच महिने यावर तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे महायुतीला वेगवेगळ्या महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी फॉर्म्युला ठरवावा लागला आणि राज्यातील पक्षांचं संख्याबळ पाहता भाजप 48, राष्ट्रवादी 26 आणि शिवसेना 26 असा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला। हा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता महामंडळ आणि देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलची उत्सुकता देखील निर्माण झाली, त्याबद्दलच्या घडामोडी देखील गतिमान झाल्या। मात्र पुन्हा एकदा आता या सगळ्या महामंडळ आणि देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडी पुढे ढकलल्याचं बोललं जातंय आणि त्याला कारण ठरले आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। या महामंडळ आणि देवस्थान समितीच्या निवडणुका किंवा या निवडी आता या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या नंतरच होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। तशा स्पष्ट सूचना इच्छुक असलेल्यांना वरिष्ठांनी दिल्याचं देखील समजतंय। राज्यामध्ये वेगवेगळी महामंडळ आहेत, वेगवेगळे देवस्थान समिती आहेत, त्यातलीच महत्त्वाची एक देवस्थान समिती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती। या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत राज्यभरातील जवळपास 3000हून अधिक मंदिरं येतात, ज्यामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबरोबरच ज्योतिबा मंदिर आणि गणपतीपुळ्यातील गणपती मंदिराचा देखील समावेश आहे। जवळपास 28,000 एकरची जमीन या देवस्थान समितीकडे आहे आणि त्यामुळे एक सधन देवस्थान समिती म्हणून देखील या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच या देवस्थान समितीचं अध्यक्षपद मानाचं देखील मानलं जातं आणि ते मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना गटातील या इच्छुकांची फिल्डिंग देखील तशी लावल्याचं बोललं जातंय। मात्र जो काही फॉर्म्युला आता सध्या ठरतोय त्यानुसार हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित झालंय। मात्र असं जरी असलं तरी राष्ट्रवादीची जिल्ह्यातील या आधीची ताकद पाहता हे पद राष्ट्रवादीकडे यावं अशा पद्धतीची मागणी मध्यंतरीच्या काळामध्ये हसन मुश्रीफ यांनी केलेली होती। त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील कोल्हापूरचे पालकमंत्री हे शिवसेनेचे आहेत, त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद देखील वाढलेली आहे आणि त्यामुळे हे पद शिवसेनेकडे यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली होती। तशा पद्धतीनं काही हालचाली देखील करायला सुरुवात केली होती। मात्र महामंडळ आणि देवस्थान समित्या अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला महायुतीमध्ये ठरल्यानंतर आता जवळपास हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद भाजपकडे जाणार हे निश्चित झाले। मात्र असं असलं तरी अजूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधल्या इच्छुकांनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत। विशेषतः भाजपमधून पुन्हा एकदा या सगळ्या पदासाठी महेश जाधव हे इच्छुक आहेत, जे भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळामध्ये या समितीच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते। 2019 नंतर हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद रिक्त झाले। 2019 ला राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आणि त्यानंतर महेश जाधव यांचं पद काढून घेण्यात आलं। त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये देखील ही पद पुन्हा एकदा भरलं गेलं नाही किंवा त्यावर कोणाची नियुक्ती केली गेली नाही आणि त्यामुळेच पुन्हा एकदा
उत्सुकता लागून राहिलेली आहे ती कधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला नवा अध्यक्ष मिळणार याची। एका बाजूला या सगळ्या अंबाबाई विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यासाठी कोट्यावधीचा निधी देखील मंजूर केला गेला आहे। दुसऱ्या बाजूला तशीच परिस्थिती या ज्योतिबा मंदिराची देखील आहे। ज्योतिबा विकास आराखडा देखील मंजूर करण्यात आला आहे, त्याला देखील राज्य सरकारने नुकतंच कोट्यावधी रुपयाची मंजुरी दिलेली आहे, जी कामं लवकरात लवकर करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अध्यक्ष देखील लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे। मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी या महामंडळाने देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाला काही काळ ब्रेक लावायचं ठरवल्याचं दिसतंय, कारण त्याचे परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये दिसू शकतात। या अध्यक्षपदांच्या निवडीवरून जर नाराजी निर्माण झाली तर त्याचा फटका महायुतीला या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बसणार आहे आणि तेच टाळण्यासाठी आता त्याचं एक उत्तर म्हणून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच या महामंडळाने देवस्थान समितीच्या अध्यक्षपदांच्या निवडी आहेत त्या जाहीर केल्या जाणार आहेत आणि त्यामुळं आता जे काही इच्छुक या सगळ्या महामंडळाने देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावून होते त्यांना आता पुन्हा काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।